नमस्कार मंडळी. कधीतरी आपण हॉटेलमध्ये जाऊन छोले भटुरेची भाजी खातो, पण एकदा माझ्या पद्धतीने छोलेची भाजी करून पहा. खूप छान, हॉटेलसारखेच अगदी चविष्ट होते. भटुरेसुद्धा मैदा, सोडा, दही, इनो कुठल्याही पदार्थाचा वापर न करता मस्त टम्म फुगलेले भटुरे इथे मी बनवले आहेत. आणि एकदा ह्या पद्धतीने तुम्ही जेव्हा बनवाल ना, तर पुन्हा पुन्हा ह्याच पद्धतीने बनवून खाल. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. छोलेच्या भाजीसाठी आपल्याला इथे मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे काही खडे मसाले घेतले आहेत. 2 चमचे सुके धने, 1 तेजपत्ता, 1 चक्री फूल, अर्धा चमचा ओवा, 2 छोटी इलायची, 2 लवंग, दालचिनीचा छोटा तुकडा, 7 ते 8 काळी मिरी, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा शाही जिरे. शाही जिऱ्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते. शाही जिरे जर तुमच्याकडे नसेल तर ते तुम्ही स्किप करू शकता. आता इथे कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतले. तेल साधारण गरम झाल्यावर 2 मोठे कांदे उभे चिरून गुलाबी रंगावरती परतून घ्यायचे आहेत. इथे आता अर्धा चमचा मीठ टाकून घेतले. मीठ टाकल्यामुळे कांदे लवकर फ्राय होतात. कांदे फ्राय करताना गॅसची फ्लेम मध्यम आचेवरच ठेवायची आहे. कांदे फ्राय होण्यास साधारण इथे मला 3 ते 4 मिनटं लागली. आणि आता कांदे छान गुलाबी रंगावर परतले आहेत. तर इथे मी 2 चमचे धने आणि जे काही खडे मसाले आहेत ते टाकून घेतले. 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आले टाकले आहे. 1 लाल सुकी काश्मीरी मिरची टाकूया. सगळे मसाले 2 मिनटं चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. आता इथे मी पाव कप किसलेल्या सुक्या नारळाचा किस टाकलेला आहे. इथे माझ्याकडे डेसिकेटेड खोबऱ्याचाच किस होता, तो मी टाकला. 2 मोठ्या आकाराचे लाल बुंद असे टोमॅटो चिरून टाकले आहेत. माझी कढई स्टीलची असल्यामुळे मसाला खाली चिकटू नये किंवा करपू नये म्हणून मी इथे 2 ते 3 चमचे पाणी टाकून घेतले आणि झाकण लावून 2 ते 3 मिनटं मसाला शिजवून घेऊ. 2 ते 3 मिनटानंतर झाकण काढून मसाला पुन्हा एकदा परतून घेतला आणि चमच्याने टोमॅटो शिजले आहेत की नाही तेही पाहिले. साधारण टोमॅटो कच्चेच असल्यामुळे पुन्हा 2 ते 3 चमचे पाणी टाकले आणि पुन्हा झाकण लावून मसाला 2 ते 3 मिनटं शिजवून घेतला. आता 3 मिनटानंतर पुन्हा मसाला परतून घेतला. तर आता टोमॅटोही छान शिजलेले आहेत. मसाला आपला तयार आहे. मसाला थंड होतोय तोपर्यंत इथे आपण भटुऱ्यासाठी पीठ मळून घेऊ. त्यासाठी 2 कप मी इथे गव्हाचे पीठ घेतले आहे आणि पाव कप बारीक रवा घेतला आहे. त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकले, अर्धा चमचा ओवा हाताने क्रश करून टाकला आणि छान मिक्स करून थोडे थोडे पाणी टाकून पीठ आपल्याला चपातीच्या पिठापेक्षा थोडं घट्ट असे मळून घ्यायचे आहे. आता इथे पीठ मळताना मी कुठलाही इनो, सोडा किंवा दह्याचा वापर केला नाही. अगदी पुरीप्रमाणेच साध्या सोप्या पद्धतीनेच आपल्याला इथे भटुरे बनवायचे आहेत. तर इथे पीठही माझे मळून झाले आहे. पीठ मळताना थोडे थोडेच पाणी टाकून पीठ मळायचे. जर आपण एकदम पाणी टाकले तर पीठ पातळ होऊ शकते आणि आपले भटुरे चांगले होणार नाहीत. तर आता इथे 1 चमचा तेल टाकून छान असं पीठ मळून घेतलं. इथे झाकण ठेवून आपल्याला हे बाजूला ठेवायचे आहे. तोपर्यंत आपला मसालाही थंड झालेला आहे. आता तो आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊ. इथे मी बारीक असा मसाला वाटून घेतलेला आहे. गॅसवरती कुकर ठेवून साधारण गरम झाल्यावर पाव वाटी इतकं तेल टाकून घेतलं.
तेल साधारण गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग टाकले. छोटा 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली. पाव चमचा हळद टाकली आणि 3 ते 4 सेकंदासाठी मसाला तेलात परतून घेतला. अशा पद्धतीने मसाला तेलात फ्राय केल्यामुळे भाजीला कलर खूप सुंदर येतो. मिरची पावडर तेलात टाकताना तेल साधारणच गरम असावे. जास्त गरम तेलात मिरची पावडर टाकली तर मसाला करपून भाजीची चव बिघडू शकते, ह्याची काळजी घ्यावी. मिरची पावडर टाकून झाल्यावर इथे लगेचच मी मसालाही वाटलेला टाकून घेतला आहे. गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे. मसाला तेलात फ्राय होत आहे तोपर्यंत 150 ग्रॅम छोले 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात 6 ते 7 तास भिजत ठेवले होते. त्यामधील जे जास्तीचे पाणी होते ते मी एका वाटीत काढून ठेवले आहे. त्या पाण्याचा वापर आपल्याला नंतर करायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता कडेने तेल सुटेपर्यंत मसाला छान तेलात फ्राय करून घेतला आणि नंतर छोले ह्यामध्ये टाकून घेतले आणि वरून 1 चमचा कसुरी मेथी आणि थोडीशी कोथिंबीर टाकून छोले छान मसाल्यामध्ये परतून घेतले. म्हणजे छोल्याला मसाला छान लागेल. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जो राहिलेला मसाला होता त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून ते पाणी त्यामध्ये टाकले. भाजीचा रस्सा जितका आपल्याला पातळ किंवा घट्ट पाहिजे तेवढे पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे. तर मी इथे 1.5 ते 2 वाटी पाणी टाकले आहे. भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकूया. मीठ टाकताना सांभाळूनच मीठ टाकायचे आहे, कारण कांदा फ्राय करताना आपण त्यामध्येही थोडे मीठ टाकले होते. भाजीला छान उकळी आलेली आहे तर शिट्टीचं प्रेशर काढून झाकण लावून घेऊ आणि कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊ. पहिली शिट्टी फास्ट गॅसवर करून घेतली आणि बाकीच्या 3 शिट्ट्या मध्यम आचेवर करून घेतल्या. कुकर थंड होईपर्यंत इथे पीठही आपले चांगले तयार झाले आहे. तर त्याचे मी आता मीडियम साईजचे छोटे गोळे करून घेतले. ज्या आकाराचा आपल्याला भटुरा करायचा आहे तेवढा गोळा घेऊन इथे आता भटुरा लाटून घेऊ. मला ज्या आकाराचा भटुरा करायचा असेल त्या आकाराचा तुम्ही करू शकता. लांबट किंवा गोलही करू शकता. तर इथे मी लांबटच भटुरा करून घेतला आहे. भटुरा लाटताना सगळ्या बाजूनी सारखाच लाटायचा आहे. कडेकडेने लाटून भटुरा तयार करून घेतला म्हणजे आपले भटुरे तेलामध्ये छान फुगतील. अशा पद्धतीने मी इथे थोडे भटुरे तयार करून घेतले. ते आता आपण तेलात फ्राय करून घेऊ. त्यासाठी इथे आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे. तेल जर चांगलं गरम असेल तरच आपला भटुरा तेलात छान फुलून येतो. तुम्ही पाहू शकता पहिलाच भटुरा किती छान टम्म फुगलेला आहे आणि त्याला कलरही छान गोल्डन असा आलेला आहे. दुसरा भटुराही तसाच फुगलेला आहे. याचप्रमाणे मी सगळे भटुरे तयार केले. तुम्ही याला भटुरा किंवा पुरीही बोलू शकता. आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझी रेसिपी कशी वाटली. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एक लाईकमुळे आम्हाला मोटिवेशन मिळतं. सगळे भटुरे फ्राय करून घेतले आणि तोपर्यंत इथे कुकरही थंड झाला होता. कुकरचं झाकण काढल्यावर भाजीचा सुगंध सगळ्या घरात पसरला होता. तुम्ही पाहू शकता भाजीला छान तेलाची तरीही सुटलेली आहे आणि भाजीही छान झालेली होती. तर अशा पद्धतीने एका प्लेटमध्ये मी भाजी आणि भटुरे सर्व करून घेतले. खूप छान अशी भाजी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे भाजीचा. तितकीच खायलाही खूप छान झालेली आहे. एकदा नक्की करून बघा. अशा पद्धतीने केलेली भाजी घरच्यांना इतकी आवडली, मागून खाल्ली. धन्यवाद.